वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। कोराडी महाजेनको 660 मेगावॅट मुख्य प्रवेशद्वारावर आज प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचा 16वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। आणि 16 दिवस झाले तरीसुद्धा महाजेनको प्रशासन यांच्या माध्यमातून किंवा या नागपूर जिल्ह्याचे जे ऊर्जा मंत्री आहेत विद्यमान आजी असो की माझी या उपोषणाच्या संदर्भामध्ये अद्यापही कुठलाही तोडगा निघताना दिसत नाही। तर हे उपोषणाचं आंदोलन आता किती दिवस असं पुढे चालते आणि महाजेनको प्रशासन किंवा ऊर्जा मंत्री या भागातील यावर काय निर्णय घेतात हे आता बघणं महत्त्वाचं आहे। आज या पेंडॉलला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख आहेत देवेंद्र गोडबोले आज या ठिकाणी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेले आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा। भाऊ, ऊर्जा मंत्री नागपूर जिल्ह्याचेच आहेत, विदर्भाचेच आहे खास करून, आणि ही जे काही समस्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांची समस्या अद्यापही सुटत नाही। काय सांगणार तुम्ही? कोराडी या गावाची ओळख एक वीज निर्मिती केंद्र, त्याचबरोबर जगदंबा मातेचं भव्य मंदिर या ठिकाणी आहे, आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं हे गाव आहे। आणि कोराडी गाव हे नागपूर जिल्ह्यामध्ये येते, आणि नागपूर जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुद्धा आजच्या घडीला ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे। आणि नागपूरपासून हाकेवर अंतरावर असलेले आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या घरापासून हाकेवरच्या अंतरावर बसलेले हे प्रशिक्षणार्थी हे सर्व कामठी विधानसभेतील रहिवासी आहेत, प्रकल्पग्रस्त आहे। यांची जमीन 1971 ते 1989च्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये जमीन अधिग्रहण केली। अनेक लोकांना, या भागातील लोकांना नोकऱ्या मिळाल्या। जवळपास 96 लोक या प्रकल्पामध्ये जे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत, आणि अनेक अधिकारी लोक यांना भूलतापा देत आहेत का औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय असा झालेला आहे, तसा झालेला आहे। माझं या प्रशासनाला सरळ विचारणं आहे का तुम्ही यांना 10 वर्षापासून 8 वर्षापासून या आपल्या महाजेनकोच्या प्रकल्पामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम देत आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून ट्रेनिंग करून घेतलेलं आहे, म्हणून त्यांची नवीन परीक्षेची गरज नाही आहे। जे 96-97 लोक या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना कोणते बिगर अटी व शर्तीच्या याच्यावर त्यांना रेग्युलर केलं पाहिजे, परमनंट केलं पाहिजे, अशी रास्त मागणी सर्व प्रकल्पग्रस्तांची आहे। आणि या भागातील चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भाजपचे प्रदेश अध्यक्ष, माननीय ऊर्जा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी या निमित्तानं विनंती आहे की हे नागपूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आहेत, आणि आपण या नागपूर जिल्ह्यातले एवढे मोठे पुढारी असून हे लोक उपोषणाला बसतात। आज 17वा दिवस आहे हा, आणि 17 दिवसापासून हे लोक उपोषणाला बसतात। 6 तारखेची मीटिंग आहे, 6 तारखेच्या ऐवजी 30 तारखेला मीटिंग ठेवता आली असती, 29 तारखेला मीटिंग ठेवता आली असती, म्हणून जाणून बुजून प्रकल्पग्रस्तांना आणि या कर्मचाऱ्यांना त्रास व्हावा म्हणून ही तारीख 6 तारखेला ठेवलेली आहे, असा माझा आरोप आहे। या ठिकाणी शासनानं आणि प्रशासनानं तात्काळ यांच्या यांच्या मागण्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत। यांची मागणी रास्त आहे। खास करून या भागातील आता जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्लॅन्टमध्ये जे म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, यांना एक आशा आहे की या भागातील माजी ऊर्जा मंत्री हे प्रकल्पग्रस्तांचेच नेते म्हणून जन्माला आले, आणि त्यांचं प्रकल्पग्रस्तांसाठी खास कार्य होतं, पण त्यांनी भेट देतील काही। बावनकुळे साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष, मोठे नेते झालेले आहेत, परंतु त्यांची जी नेतृत्व करण्याची क्षमता एक प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून सुरुवातीपासून सुरू झालेली होती, आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ते परत मंत्री झाले, भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाले। त्यांनी ते नैतिक जबाबदारी आहे का या ठिकाणी येऊन यांचं भेट दिली पाहिजे, यांचा विषय शासन। आणि आता बावनकुळे साहेब पॉवरफुल नेते आहे,
राज्यात त्यांचं सरकार आहे, त्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांचा उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याच गावचे लोक उपोषण करतायत आणि 17-18 दिवसापासून उपोषण करतायत. ही शर्मेची बाब आहे. सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन याच्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण नसता, कुठल्याही प्रकारचा युगो न आणता सर्वसामान्य प्रश्न शासन दरबारी लावून सोडावा आणि सर्व लोकांना परमानंट करावा. हेच लोक तुम्हाला पुढच्या काळामध्ये आशीर्वाद देतील असं माझं मत आहे. कोराडी महाजनको 660 मुख्य प्रवेशद्वारावर ज्या पद्धतीनं प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांचं आंदोलन सुरू आहे ते बघता कुठेतरी महाजनको प्रशासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने कुठेतरी आता खंबीर होण्याची गरज आहे. गंभीरतेने त्यांनी ह्या आंदोलनाला घेतलं पाहिजे. कारण आताच नुकतीच माहिती हातात आलेली आहे की अमरावतीतील मोर्शी धरणामध्ये एक हँडिकॅप प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त होता. त्याने आपल्या वयाचं जे वय त्याचं 48 वर्ष होऊन गेलं आणि कुठेतरी महाजनको प्रशासनामध्ये किंवा ऊर्जा विभागामध्ये त्याला नोकरी लागत नाही असं दिसून आल्याच्या नंतर त्याने मनावर एवढं त्याचा प्रेशर होता आणि त्या प्रेशरखाली त्याने आत्महत्या केलेली आहे. असंच कुठेतरी याही प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांच्या मनावर मानसिक आघात झालेला आहे. कुठेतरी त्यांचं वय वाढलं आहे. काही मुलांचे तर लग्नसुद्धा झाले नाही. काही मुलांचे लग्न होता तुटलेत. कुठेतरी त्यांच्यावरही अशीच आत्महत्येची वेळ येऊ नये हीच भूमिका आता महाजनको प्रशासनाने घेतली पाहिजे आणि या ठिकाणच्या प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांना कसं महाजनकोमध्ये सामावून घेण्यात येईल यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तो प्रतापत बघत राहा वास्तू चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तू थेट कोराडी 660 मेगावॅट प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.